Hi students, good morning to all of you. तर हा some basic concept of chemistry चा आपला fifth lecture आहे. So today we'll discuss about some definitions regarding these chapters, and that definitions is elements, compound, chemical, symbol. Okay. तर यामध्ये काय आहे फ्रेंड्स पहा, डिफाइन द फॉलोइंग टर्म्स असं मी लिहिलेलं आहे वर. डिफाइन द फॉलोइंग टर्म्स. या डिफाइन द फॉलोइंग टर्म्स मध्ये एलिमेंट्स जी की तुम्हाला सर्वांना माहिती आहेत पहा. एलिमेंट्स मूलद्रव्य. मग हे एलिमेंट जे आहेत पिरियोडिक टेबल मधले जे आपले सर्व एलिमेंट्स आहेत, तर हे सर्व एलिमेंट्स नेमकं काय आहेत पहा, त्याला काय डेफिनेशन्स दिले आहे एलिमेंट्सला त्याबद्दल आपल्याला पाहायचं आहे. काय आहेत अँड एलिमेंट बद्दल. अँड एलिमेंट इज डिफाइंड ॲज सबस्टन्स which cannot be separated into simpler substance. Okay, simpler substance by any chemical process. एक substance आहे that cannot be separated into the simpler substance. कसं फ्रेंड्स पहा, सपोज फॉर एक्झाम्पल हा H2O आहे, हा एक कंपाऊंड आहे. तर याला आपल्याला काय करता येतो, it can be separated from it hydrogen and oxygens, it can be separated. But so this is the compounds. हा H2O काय आहे, मग एक कंपाऊंड आहे. पण एलिमेंट बद्दल काय सांगितलं आहे फ्रेंड्स पहा, एलिमेंट कॅन नॉट बी सेपरेटेड इनटू सिम्पलर सबस्टन्स. जे काही एलिमेंट्स आहेत दॅट कॅन नॉट बी सेपरेटेड इनटू द सिम्पलर सबस्टन्स. कोणते एलिमेंट्स आहेत पहा, हायड्रोजन आहे. काही एक्झाम्पल दिलेले आहेत पहा इथं. गोल्ड आहे, सिल्वर आहे, कॉपर आहे, कार्बन आहे. सो दॅट एलिमेंट्स कॅन नॉट बी सेपरेटेड इनटू द सिम्पलर सबस्टन्स. मीन्स सपोज गोल्ड, सिल्वर आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, ओके, कॉपर आहे, कार्बन आहे. हे जे एलिमेंट्स आहेत दॅट एलिमेंट्स cannot be separated into a simpler substance. So this is called as the elements. Element. Okay. Till recently 180 elements have been identified. 92 of them exist naturally and the rest of them are man-made. Recently till now 180 elements have identified. Okay, have been identified. 92 elements are naturally. टोटल जे आहे ते 118 एलिमेंट जे आहे ते आपल्याला काय झालेले, ओळख झालेली आहे. पण त्यापैकी 92 एलिमेंट जे आहेत हे नॅचरली काय झालेले आहेत, मग फाइंड आउट झालेले आहेत फ्रेंड्स. ओके. तर बाकीचे जे रेस्ट ऑफ द एलिमेंट्स आहेत, 92 च्या एलिमेंट्सचे जे पुढचे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सला काय केलेलं आहे, बनवलेलं आहे. सो इट इज कॉल्ड एज द मॅनमेड्स. आर्टिफिशियल आहेत ते मॅनमेड्स आहेत. केमिस्ट रिप्रेझेंट एलिमेंट बाय सिम्बॉल ऑफ 1 or 2 letters. आता एलिमेंट्सला नेमकं कसं रिप्रेझेंट करायचं, एलिमेंट्सला कसं लिहायचं याबद्दल सांगत असताना काय केलेलं आहे सायंटिस्टनं किंवा केमिस्टनं, तर आपल्याला सांगितलं आहे त्यांनी असं कोणत्या एलिमेंट्सला कसं ओळखायचं. जसं कार्बन आहे त्याला C असं इंडिकेट केलेलं आहे. नायट्रोजन आहे N न त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे, सिम्बॉल दिलेला आहे. ऑक्सिजन आहे O न त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. हायड्रोजन आहे H न रिप्रेझेंट केलेलं आहे. हेलियम आहे He न काय केलेलं आहे, रिप्रेझेंट केलेलं आहे. म्हणजे त्यांचे हे सिम्बॉल्स दिलेले आहेत फ्रेंड्स.
बोरॉन आहे, बोरॉनला बी न काय केलेलं आहे, सिम्बॉल दिलेला आहे. कॉपर आहे, Cu न काय केलेलं आहे, Cu. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ द कॉपर. मग केमिस्टना 1 or 2 लेटर्स नी काय केलेलं आहे, आपला सिम्बॉलने त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. आता जसं फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम आहे पहा, ॲल्युमिनियम आहे, ॲल्युमिनियमला Al हा एक सिम्बॉल त्याला रिप्रेझेंट केलेला आहे. पोटॅशियम के न काय केलेलं आहे, रिप्रेझेंट केलेलं आहे किंवा त्याचं सिम्बॉल्स दिलेलं आहे. फ्रेंड्स, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, परत फक्त आपण रिव्हिजन करायलाच त्यांना 10th पर्यंत हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. ओके, एलिमेंट्स आर मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ आयटम्स. Elements are made up of only one type of items. Means carbon element are made up of from carbon atom only. Hydrogen element are made up of from hydrogen atom only. Boron element are made up of from a boron atom only. Means element are made up of only one type of items. पण जो एलिमेंट्स आहे त्या त्यांच्या ॲटम पासूनच बनलेला असतो. जसं कार्बन एलिमेंट आहे तो हायड्रोजनच्या मध्ये ॲटम्स मिक्स राहत नाहीत. म्हणजे जो काही एलिमेंट्स आहे दॅट आर मेड अप ऑफ फ्रॉम अ देअर सेम ॲटम. ओके फ्रेंड्स, elements are made up of only one type of items. Elements are further classified as metal, non-metal and metalloids. In first of all, so elements are classified metal, non-metal, metalloids. सुरुवातीला काय केलेलं आहे, एलिमेंट्सला क्लासिफिकेशन करत असता वेळेस एवढे सारे एलिमेंट्स आहेत, मग यांना कसं अभ्यास करायचं, त्यांना कसं क्लासमध्ये त्यांना डिवाइड करता येईल, मग ते काय केलेलं आहे, त्याला क्लासिफिकेशन केलेलं आहे, डिवायडेशन केलेलं आहे. सो एलिमेंट्स ऑफ आर द क्लासिफाइड इन 3 टाइप्स. इन फर्स्टली मेटल, नॉन मेटल, मेटलाइट्स. मेटल, नॉन मेटल, मेटलाइट्स. मेटल काय आहे, मग मेटल ज्याला जो इलेक्ट्रिक करंट फ्लो करतो त्याला मेटल्स असं म्हणतात, किंवा जो इलेक्ट्रॉन देतो त्याला मेटल असं म्हणतात, किंवा असे डेफिनेशन्स आहेत मेटल बद्दल. विच गिव्स द इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड एज मेटल्स. विच कंडक्ट द इलेक्ट्रिक करंट्स आर कॉल्ड एज द मेटल्स ऑल्सो. हार्ड असतो, मेल्टिंग पॉइंट खूप जास्त असतो, डेन्सिटी खूप जास्त आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत मेटल बद्दल. नॉन मेटल्स त्याच्या अपोजिट असेल. So that cannot be conduct the electricity, which accept the electrons, is the non-metals. And next I have read for metalloids. Metalloids, what is metalloids? Metalloid is a when accept and which shows the properties of metal and non-metals. So it is the metalloids. म्हणजे दोघांची प्रॉपर्टी जो शो करत असतो, दाखवत असतो, त्याला काय म्हणतात फ्रेंड्स, मेटलाइड असं म्हणतात. कोणाची प्रॉपर्टी, मेटल आणि नॉन मेटल ह्या दोघांची प्रॉपर्टी जर तो दाखवत असेल किंवा शो करत असेल तर त्याला मेटलाइड असं म्हणतात. म्हणजे असं 3 प्रकारे काय केलेलं आहे, एलिमेंट्सला क्लासिफिकेशन केलेलं आहे फ्रेंड्स. तर नेक्स्ट पॉइंट आहे पहा, आता हे झालं एलिमेंट्स बद्दल जे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. एलिमेंट्स नेमकं कोणते आहेत, कोणते कोणते आहेत, फक्त आपण थोडंसं त्याला इंट्रोडक्शन करून घ्यायला. अजून आपल्या पिरियडिक टेबल मध्ये त्यांचं ब्रॉडली क्लासिफिकेशन जे आहे ते पाहायचं आहे, किंवा त्यांचा सिम्बॉल कसा असतो, काय सिम्बॉल तर तुम्हाला सांगितलेलं आहे की फर्स्ट 2 लेटर्स असतात. पहिला लेटर जो आहे तो कॅपिटल असतो आणि दुसरा लेटर जो आहे तो स्मॉल असतो. असं हे सिम्बॉल जे आहे ते रिप्रेझेंट करायचं. तुम्ही म्हणाल मग काही गोष्टी पहा, पोटॅशियमला सर इथे तर पी दाखवलेलं नाही, मग पोटॅशियमला के काहीतरी रिप्रेझेंट केलेला आहे, कारण पोटॅशियमच्या अगोदर फॉस्फरसचा शोध लागला होता, म्हणून त्या फॉस्फरसला पी असं नाव दिलेलं आहे, किंवा सॉरी पी असं सिम्बॉल दिलेलं आहे.
तसं पोटॅशियमला त्या सायंटिस्टनं काय केलेलं आहे, मग के असं सिम्बॉल दिलेला आहे, कारण त्याचा तो केच्या नावावरून म्हणजे त्या सायंटिस्टच्या नावावरून त्यांनी तो त्या पोटॅशियमला काय केलेला आहे, सिम्बॉल दिलेला आहे. असे काही बरेच अजून काय आहेत मग एलिमेंट्स आहेत की त्यांचे नावं त्यांच्या सुरुवातीच्या 2 लेटर्स वरून होत नाही, कारण त्यांच्या लॅटिन नावावरून सुद्धा काही सिम्बॉल जे आहे ते एक्सप्लेन केलेले आहे. ओके, जसं गोल्ड आहे त्याला AU असं म्हणतात, AU गोल्डला, त्याला अयुरेट म्हणतात, अयुरेट वरून त्याला AU असं सिम्बॉल देण्यात आलेलं आहे फ्रेंड्स. ओके, सिल्वर आहे, सिल्वरला AG असं काय केलेलं आहे, सिम्बॉल देण्यात आलेला आहे. तर त्यांच्या त्या लॅटिन नावावरून काय केलेलं आहे, काही एलिमेंट्सला जे आहे ते त्यांना जो आहे तो सिम्बॉल देण्यात आलेला आहे फ्रेंड्स. आर यू गेटिंग माय फ्रेंड्स? ओके, चलो नेक्स्ट पॉइंट है. अभी नेक्स्ट पॉइंट है कंपाउंड्स. व्हॉट इज कंपाउंड्स? कंपाउंड बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पहा त्याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे. कंपाउंड्सचं आपण काय केलं होतं, सांगितलं होतं मी तुम्हाला. प्युअर सबस्टन्स. ओके, कंपाउंड्स कोणत्या असतात, तर प्युअर सबस्टन्स जे आहेत एलिमेंट आणि कंपाउंड्स याबद्दल तुम्हाला मी अजून परत एकदा याच्या अगोदर जे आहे ते लेक्चर मध्ये एक्सप्लेन केलं होतं फ्रेंड्स. कंपाउंड्स, प्युअर आणि अँड एलिमेंट्स. मिक्सचर बद्दल सांगितलेलं आहे, होमोजिनियस मिक्सचर अँड हेटेरोजिनियस मिक्सचर्स. So, what is compounds? Compound are defined as substance definite compositions. इथं थोडं फिक्स्ड कंपोजिशन म्हणलं होतं, इथं मी शब्द थोडा दुसरा दिलेला आहे, डेफिनेट कंपोजिशन. दोघांचा मीनिंग सेम आहे फ्रेंड्स. सो कंपोजिशन of the substance in the compounds are fixed or definite, so it is called as the compound. Compounds, substance of definite composition which can be decomposed to 2 or more substance by a simple chemical process. जसं फ्रेंड्स एलिमेंट्स बद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे, that cannot be separated into simple substance. It is the smallest substance. म्हणजे त्या एलिमेंटला परत आपल्याला सिंपल सबस्टन्स मध्ये डिवाइड करता येत नाही. पण कंपाऊंडला काय करता येतो, त्यांच्यामधलं जे कंपोजिशन आहे फ्रेंड्स ते कसं असते पहा, फिक्स्ड असते, डेफिनेट असते. आणि त्यांना काय करता येतो, आपल्याला एखादी केमिकल प्रोसेस करून त्यांना 2 or more सबस्टन्स मध्ये काय करता येते, आपल्याला सेपरेट करता येते बाय अ सिंपल केमिकल प्रोसेस न. जसं की फ्रेंड्स H2 आहे, H2O ला जर आपण डिकम्पोज केलं तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे सेपरेट होतात पहा. CH4 आहे, मिथेन, सो दॅट कॅन बी सेपरेटेड बाय अ सिंपल केमिकल प्रोसेसेस फ्रेंड्स. and that simple chemical process is that takes place, so carbon and hydrogen elements are separated from each others. So CH4 is the methane compound and that elements are separated from it, and there is a formation of carbon and hydrogen friends, means 2 or more substance can be separated from each. ते त्यांना कंपाऊंड असं म्हणलेलं आहे फ्रेंड्स. जसं शुगर, कोणते एक्झाम्पल्स आहेत पहा, वॉटर आहे, सोडियम क्लोराइड आहे, शुगर आहे, अल्कोहोल आहे. तर हे जे सर्व कंपाऊंड्स आहेत, या कंपाऊंड्सला आपल्याला काय करता येतो फ्रेंड्स, डिवाइड करता येतो, यांना सेपरेट करता येतो बाय अ केमिकल प्रोसेस ना. म्हणजे त्यांना आपल्याला वेगवेगळे जे आहेत ते त्याचे पार्ट्स बनवता येतात, पण एलिमेंट्सला तसं करता येत नाही. जसं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला इथं की H2 आहे, वॉटर आहे, H2O. तर हा वॉटर जो आहे H2O हा एक कंपाऊंड आहे फ्रेंड्स. तर याला आपल्याला सेपरेट करता येतो हायड्रोजन आणि ऑक्सिजन ना असं. ओके, बाय अ सिंपल केमिकल प्रोसेस ना आपल्याला काय करता येतो, सेपरेट करता येतो. पण यांचं कंपोजिशन फिक्स्ड असते फ्रेंड्स. याचं अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजनच असतो वॉटर मध्ये. हे फिक्स्ड कंपोजिशन झालं, हे डेफिनेट कंपोजिशन झालं फ्रेंड. ओके, सो नेक्स्ट पॉइंट,
The properties of all the substance and elements obtained on decomposition of the compounds are completely different from the properties of the compound. काय की काय नाही सांगतो काय आहे हे वाचलं सर. The properties of all the substance and elements on decompositions of the compounds are completely different from the properties of the compound. काय म्हणाले, जर समजा आपण कंपाऊंडला काय केलो डिकम्पोज केलो तर डिकम्पोज केल्यानंतर जसं पहा इथं H2O आहे याला डिकम्पोज केलेला आहे आणि डिकम्पोज केल्यानंतर हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे आपल्याला काय भेटलेले आहेत एलिमेंट्स भेटलेले आहेत. हेच ते सांगायला प्रॉपर्टी जे आहे जे गुणधर्म आहे कोणाचे सबस्टन्सचे कोणत्या सबस्टन्सचे किंवा एलिमेंटचे ऑब्टेन होतात. केव्हा ऑब्टेन होतात डिकम्पोज केल्यानंतर. कोणाला डिकम्पोज केल्यानंतर कंपाऊंडला डिकम्पोज केल्यानंतर. कंपाऊंडला डिकम्पोज केल्यानंतर जे आपल्याला सबस्टन्स भेटत असतात किंवा एलिमेंट्स भेटत असतात त्यांची प्रॉपर्टी जी आहे ती कशी असते म्हणाले इथं त्यांची प्रॉपर्टी जी आहे ती डिफरंट असते म्हणाले. कोणाच्या व्यतिरिक्त डिफरंट असते किंवा कोणापेक्षा डिफरंट असते फ्रॉम द प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड्स. फ्रॉम द प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड्स म्हणजे ज्याच्यापासून आपण त्या एलिमेंट्सला किंवा सबस्टन्सला बनवलेले आहे त्यांच्यापासून. जसं की H2O ची प्रॉपर्टी H2O हा जो आहे तो एक कंपाऊंड आहे. याला जर आपण काय केलो डिकम्पोज केलो तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन असे दोन एलिमेंट्स आपल्याला भेटाले. तर यांची जी प्रॉपर्टी आहे यांची प्रॉपर्टी H2O पेक्षा कशी असते फ्रेंड्स डिफरंट असते. समजाले म्हणजेच कंपाऊंडला आपण डिकम्पोज केल्यानंतर जे आपल्याला एलिमेंट्स भेटत असतात यांची प्रॉपर्टी जी आहे तर यांची प्रॉपर्टी डिफरंट असते. कोणापेक्षा डिफरंट असते कोणाची डिफरंट असते H2O म्हणजे ज्या कंपाऊंड्स आपण घेतलेले आहेत त्याच्या प्रॉपर्टी पेक्षा कशी असते डिफरंट असते. जसं H2O आपण काय ड्रिंक पाणी जे आहे ते पिण्यासाठी यूज करत असतो तसं हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे पिण्यासाठी यूज करतो का नाही म्हणजे त्यांची प्रॉपर्टी कशी आहे फ्रेंड्स डिफरंट आहे. हे त्याचं मीनिंग आहे. ओके चलो फॉर एग्जांपल डिकम्पोजिशन ऑफ कंपाउंड्स वॉटर गिव्स हायड्रोजन अँड ऑक्सिजन गॅसेस. ते सांगायला पाहता मी जे बोललो ते आहे डिकम्पोजिशन केलेलं आहे कशाचं वॉटर तेव्हा काय भेटलेलं आहे फ्रेंड्स पहा हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅसेस भेटलेले आहेत. हायड्रोजन गॅस इज कंबस्टेबल. पहा हायड्रोजन गॅस कसा आहे कंबस्टेबल आहे आणि ऑक्सिजन काय करत असतो पहा व्हाईल ऑक्सिजन हेल्प्स कंबशन. हायड्रोजन गॅस कसा आहे कंबस्टेबल म्हणजे जळणारा आहे आणि ऑक्सिजन गॅस कसा आहे त्या कंबशन करण्यासाठी बर्न करण्यासाठी तो हेल्प करत असतो. हायड्रोजनची प्रॉपर्टी वेगळी आहे तो स्वतः जळत असतो. ऑक्सिजन काय करत असतो ज्वलनास मदत करत असतो. आणि वॉटरचं काम काय आहे बा फायर एक्झिस्टन्स म्हणजे त्याला विझवण्याचं काम करतो. म्हणजे प्रत्येकाची प्रॉपर्टी वेगळी आहे. म्हणजे वॉटरची जी प्रॉपर्टी आहे फ्रेंड्स पहा फायर एक्झिस्टन्स म्हणून यूज केला की तेव्हा आपण त्याला आग विझवण्यासाठी त्याचा वापर करत असतो. आणि ते जर समजा त्याला डिकम्पोज केल्यानंतर त्याच्यापासून भेटणारे जे एलिमेंट्स आहेत फ्रेंड्स हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या दोघांची प्रॉपर्टी वेगळी आहे किंवा याच्या दोघांची प्रॉपर्टी डिफरंट आहे. पहा हायड्रोजनची प्रॉपर्टी तो फायर एक्झिस्टर आहे म्हणजे तो काय करत असतो पहा म्हणजे तो त्याच्यापासून आपल्याला काय करता येते फायर जो आहे तो आपल्याला पेटण्यास म्हणजे कंबशन करण्यासाठी त्याचा यूज करत असतात. आणि ते जर ऑक्सिजन बघितलं तर तो ऑक्सिजन काय करत असतो त्याला बर्न करण्यासाठी तो हेल्प करत असतो कंबशन साठी तो हेल्प करत असतो. ओके फ्रेंड्स चलो कंपाउंड्स आर फर्दर क्लासिफाइड ॲज इनऑर्गॅनिक कंपाउंड
organic compound. Okay, compounds are again classified into inorganic compound, organic compound friends. आता इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक म्हणलं की तुमच्या डोक्यात लगेच क्लिक झालं पाहिजे डेफिनेशन्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री अँड इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. Compounds are made up of from carbon and hydrogens, so this is the organic compound. Other than carbons, so it is the inorganic compounds. Okay, जसा CH4, so it is the organic compound. H2SO4, it is the inorganic compound friends. Compounds are made up of two or more components. Compounds are made up of two or more components. ओके, हे दोन किंवा दोन पेक्षा जास्त कंपोनंट पासून तो आहे तो बनलेला असतो. जसं तुम्हाला आता एक्झाम्पल सांगितलेलं आहे पहा, H2SO4, so that are made up of from two hydrogen components, one sulfur component and four oxygen component. ओके, टू और मोर कंपोनंट्स पासून तो काय झालेला असतो, एक कंपाऊंड जो आहे तो तयार झालेला असतो फ्रेंड्स. ऑर्गॅनिक असेल, इनऑर्गॅनिक असेल. ओके, तर हे आहे कशाबद्दल, कंपाउंड्स बद्दल फ्रेंड्स. चलो लास्ट पॉइंट आहे केमिकल सिम्बॉल्स. आता केमिकल सिम्बॉल जे आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, थोडंसं परत दुसरं रिपीट केलेलं आहे. तर एलिमेंट्स बद्दल सांगत असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे केमिकल सिम्बॉल बद्दल फ्रेंड्स. व्हॉट इज केमिकल सिम्बॉल्स अँड अब्रिव्हिएटेड म्हणजे काय, इंडिकेट करणे, दाखवणे, नोटेशन करणे. फॉर्म इन विच द नेम ऑफ एलिमेंट इज रिप्रेझेंटेड इज कॉल्ड ॲज सिम्बॉल. अँड अब्रिव्हिएटेड फॉर्म म्हणजे शॉर्ट मध्ये, अब्रिव्हिएटेड म्हणजे काय, शॉर्ट मध्ये. एक काय करायला होतं आपण, एलिमेंट्स जे आहे ते नेम आपण रिप्रेझेंट करायला. सो इट इज कॉल्ड एज द सिम्बॉल. An abbreviated form in which the name of an element is represented. In short मध्ये एलिमेंटचं जे नाव आहे त्याला आपण काय करायलो, रिप्रेझेंट करायलो. सो इट इज कॉल्ड एज द सिम्बॉल. Chemists represent element by symbol of one or two letters. जे आता सांगितलं होतं फ्रेंड्स मी फर्स्ट एलिमेंट्स मध्ये, chemists represent element by a symbol of one or two letters. म्हणजे एलिमेंट्सचं जे नाव आहे ते नाव रिप्रेझेंट करत असता वेळेस काय केलेलं आहे फ्रेंड्स, दोन किंवा एक किंवा वन और टू लेटर्सनं काय केलं, रिप्रेझेंट केलेलं आहे. फर्स्ट वन और टू लेटर्सनं. जसं एक्झाम्पल सांगितलं आहे फ्रेंड्स पहा, द फर्स्ट लेटर ऑफ द सिम्बॉल इज ऑलवेज कॅपिटल. कसं असलं पाहिजे, कॅपिटल असलं पाहिजे. सिम्बॉल कसा असला पाहिजे एलिमेंट्सचा, त्याबद्दलच आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे फ्रेंड्स. कॅपिटल असला पाहिजे फर्स्ट लेटर. दुसरं, द सेकंड लेटर कसा असला पाहिजे, इफ प्रेझेंट इज ऑलवेज स्मॉल. जर तो समजा सेकंड लेटर असेल त्याच्यामध्ये तर तो कसा असला पाहिजे, ऑलवेज स्मॉल असला पाहिजे. इफ इट इज प्रेझेंट म्हणजे काय, याचा अर्थ काय, जसं कार्बन आहे, कार्बन मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, फक्त सी न रिप्रेझेंट केलेलं आहे, ए घेतलेलं नाही फ्रेंड्स. जसं ॲल्युमिनियम आहे, ॲल्युमिनियम मध्ये एल घेतलेलं आहे. तर ए हा कसा असला पाहिजे, कॅपिटल आहे, आणि जो एल आहे तो कसा आहे, स्मॉल आहे. ॲल्युमिनियम एल, कॅल्शियम सीए. म्हणजे फर्स्ट लेटर जर असेल तर तो कॅपिटल आहे, स्मॉल, आणि सेकंड जो आहे तो कसा आहे, स्मॉल आहे. असं किंवा असं एलिमेंट्सला रिप्रेझेंट करत असता वेळेस, सिम्बॉल देत असता वेळेस आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे फ्रेंड्स. ओके, सो दिस इज द केमिकल सिम्बॉल, elements and compound friends. So this is the very short and very important definitions regarding the some basic concept of chemistry friends. कारण हे खूप महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. एकदम सिंपल आहेत, साधे प्रश्न आहेत. काही गोष्टी कशा होतात, आपल्याला अभ्यास करत असता वेळेस आपण खूप मोठ्या स्टडी करत असतो, पण आपल्याला छोटे जे काही बारीक कन्सेप्ट असतात त्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात फ्रेंड्स.
जसं की एलिमेंट्स बद्दल म्हणलं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण एलिमेंट्सला नेमकं नाव तसंच का दिलेलं आहे, एलिमेंट नेमकं काय आहे, त्याला परत आपल्याला सेपरेट करता येतो का, करता येत नाही. जसं कंपाऊंड आहे, मग त्याला सेपरेट करता येतो, एक पेक्षा जास्त सबस्टन्स पासून तो बनलेला असतो. सिम्बॉल आहे, म्हणजे पिरियडिक टेबल मध्ये आपल्याला जे काही दिलेले एलिमेंट्स आहेत, सो हाऊ इट इज रिप्रेझेंट फ्रेंड्स, मग ते कसे रिप्रेझेंट केलेले आहेत, टोटल एलिमेंट्स आपल्याला किती आपल्याला आयडेंटिफाय झालेले आहेत, कोणते कसे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी फ्रेंड्स. सिम्बॉल तो तसंच का दिलेला आहे, एलच का म्हणलेला आहे, म्हणजे सेकंड जो आहे तो लेटर जे आहे ते काय केलेलं आहे फ्रेंड्स, स्मॉल दिलेला आहे. फर्स्ट लेटर कसा घ्यायचा फ्रेंड्स, कॅपिटल घ्यायचा आहे. मग काही तुम्हाला प्रश्न अजून एक सांगितला होता पहा क्वेश्चन्स की जर समजा एखादं एक्झाम्पल सांगितलं तर पोटॅशियम आहे, तर याला पी का दिलेलं नाही, याला केच का नाव दिलेलं आहे फ्रेंड्स. तर काही एलिमेंट्सला याच्या अगोदर त्या नावाने किंवा त्या सिम्बॉलने रिप्रेझेंट केलेलं आहे. म्हणून सायंटिस्टनं काय केलेलं आहे फ्रेंड्स की त्यांच्या नावावरून काय केलेलं आहे, एखाद्या एलिमेंट्सचं सिम्बॉल्स दिलेलं आहे फ्रेंड्स. जसं की एक्झाम्पल सांगितलं, पोटॅशियमला इथं पी यायला पाहिजे, पण तिथं काय आहे फ्रेंड्स, के आहे. कारण याच्या अगोदर जे आहे ते फॉस्फरसचा शोध लागला होता, म्हणून फॉस्फरसला पी असं सिम्बॉल देण्यात आलेलं आहे फ्रेंड्स. सो देर आर मेनी एलिमेंट्स. अजून काही भरपूर आपल्याकडे एलिमेंट्स आहेत जे की त्यांच्या नावावरून आपल्याला सिम्बॉल दिलेलं नाही फ्रेंड्स, किंवा त्यांच्या सायंटिस्टच्या नावावरून सुद्धा दिलेलं नाही. तर त्यांच्या त्या काय केलेलं आहे, लॅटिन नावावरून काय केलेलं आहे, त्यांचे काही सिम्बॉल्स दिलेले आहेत फ्रेंड्स. तर अजून आपल्याला याबद्दल जे आहे ते तुम्हाला मी स्ट्रक्चर ऑफ ॲटम किंवा पिरियडिक टेबल मध्ये जे आहे ती या गोष्टी अजून म्हणजे नेमकं लॅटिन नावाचे एलिमेंट्स कोणते आहेत त्यांच्यावरून, जसं गोल्ड आहे, सिल्वर आहे, गोल्डला आयुरेट म्हणतात, सिल्वरला जे आहे ते काय केलेलं आहे, सिल्वर दिलेलं आहे, पण त्याला नाव लिहित असताना एजी असं दिलेलं आहे. अर्जिनेट यावरून काय केलं आहे, त्याचं एजी असं नाव दिलेलं आहे फ्रेंड्स. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर एक छोट्या छोट्या डेफिनेशन्स आपण इथं पाहिलेले आहेत. तर पुढचा लेक्चर आपण काय करू, कंटिन्यू करू फ्रेंड्स. थँक्यू व्हेरी मच.